नमस्कार. तर आपण 4 टक्सचा ब्लाऊज बघतोय. हा आपला मापाचा ब्लाऊज आहे, बघू शकतो आपण. तर ह्याची घडी बघूयात. सगळ्यात अगोदर आपण ह्याची घडी आहे 11 इंच मार्जिन सहित. हे पहा, 11.5ची घडी आहे. सो आता आपण 12ची घेणार आहोत, अर्धा इंच जास्त. आणि हाईट बघूयात आता आपण. 14 इंच, म्हणजे पावणे 15 इंच आपण उंची घ्यायची. तर 12ची घडी घेतोय आपण. पावणे 15ची आपली हाईट आहे, बघू शकता तुम्ही इथे. गळा आपला जास्त खोल नाही आहे, त्यामुळं आपण 5.5चं शोल्डर घेतोय. ओपन गळाच आहे हा. तसा आपण मोंडा खोली पण 5.5चीच घेतोय. आता हा 1 इंचाचा आपण घेतलेला आहे उतार. हे पहा, बरोबर 1 इंच आहे. आता रोजची सवय झालेली आहे, त्यामुळे हे आकार आपोआप येऊन जातात आपल्याला. आणि इथल्यापेक्षा आपण अर्धा इंच इथं कमी घेतोय, कारण की कंबर नेहमी छोटी असते आपली छातीच्या घेरापेक्षा. त्यामुळे अर्धा इंच आपोआपच आपलं कमी येऊन जातं. आणि आपला बॅकचा गळा आहे, तो पण मी अशा पद्धतीने मोजते. हे पाठीचं आपलं इथं पाऊण इंच शिलाई मार्जिन ठेवते. हे आपलं पाठीचा मापाचा ब्लाऊज. आणि इथे आपलं पाव इंच, जे की आपलं ह्याच्यामध्ये जाते, काय म्हणतात ते, शिलाई मार्जिनमध्ये जातं. अशा पद्धतीने आता कटिंग करून घेते पूर्ण. हे झालं आपलं बॅक कटिंग. आता फ्रंट कटिंग बघूयात. फ्रंट कटिंग करताना पण ही बॉडी मी अशीच ठेवून घेते इथे. अशी ठेवून घेतल्यानंतर पूर्ण हा बॉडी शेप करून घेते. अशा पद्धतीने हा बॉडी शेप आपला करून झाला आहे. त्याच्यानंतर हा जो मापाचा ब्लाऊज आहे, तो मी इथे ठेवते आणि इथून अशी खूण करते, म्हणजे बरोबर आपलं कटिंग प्रमाणे ते होऊन जातं. तर गळा पण आपण बघून घेऊयात. तर हे पण कटिंग मी आता करून घेते. अशा पद्धतीने कटिंग केलं की आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही. तरी आता मला इथला गळा बघायचा आहे. गळा पण सांगतो तुम्हाला मी. गळा पण असाच्या असा ठेवते. इथून अशा पद्धतीने गळा ठेवायचा. सो हा गळा ह्यांचा छोटा आहे, मी मोठा इथं मार्किंग केलं होतं, तर आपण आता छोटा गळा करूया. हे पण आपलं इथला जो मोंडा खोली आहे ती कमी मी घेणार नाही आहे, कारण की इथं पाव इंचाचं अर्धा इंचाचा आपला टक्स येणार आहे. तेव्हा मग तिथलं आपण शेप देताना तो कटिंगमध्ये बसून जातो बरोबर. तर आता स्लीव्ज कटिंग करूया. तर आपली स्लीव्ज आहे 9 इंचाची. तर मग मी आता 9.5 इंचाची स्लीव्ज घेते आहे. तर हे कापड आपलं कमी राहिलेलं आहे, तर इथं माझा जवळजवळ 2.5 इंचाचा जॉईंट येणार आहे. तर तो मी जॉईंट देईल, तो नंतर देईल, आत्ताच नाही.
त्यामुळे ही कटिंग अर्धीवटच होईल. मशीनवर गेल्यावर ह्या गोष्टी होतील पुढे. तरी मी इथं 9.5चं मार्किंग करून घेते आणि इथं 3.5चं. मग हे अशा पद्धतीने हा आकार असा वरती जाईल आपला. मग आता हेच खून करून घेणार मी. अशा पद्धतीने आता हा जॉईंट आपला मशीनवर शिवता इथे हा जाणार आहे आपला. तर हा ब्लाऊज पीस सेम आहे, अस्तरचा ब्लाऊज आहे हा. तर इथे बाही आपण कटिंग करून घेऊयात. ब्लाऊज पीस पण याचा छोटाच आहे, साडीचा जो आहे तो. अर्धा इंच मी वरूनच मार्किंग केलं आहे, कारण की आपली बाहीची फिक्स कटिंग नाही आहे, सो त्यामुळे थोडं जास्तच लागेल. आणि अस्तरपेक्षा अर्धा पाऊण इंच नेहमी कापड आपलं जास्तच ठेवायचं आहे, कारण की बऱ्याच वेळा हे कापड सुळसुळीत वगैरे असेल तर मग कटिंग वर खाली होऊ शकते जर कट टू कट घेतलं तर. त्यामुळं आपण जे कापड घेतो ते थोडंसं मोठंच ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हे ठेवून घेतलं. हे पण गळा मी कटिंग करत नाही. प्रत्येकाची पद्धत असते, जो काम करतो त्या प्रत्येकाची वेगवेगळी आपली आपली पद्धत असते. टक्सचं मार्किंग पण मी मशीनवरच करेल आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आत्ता पण करतेच आहे, पण नेहमी मी मशीनवरच गेल्यावर टक्सचं मार्किंग करते. छान बनतं. आणि आता आपली योग्य हे सगळं झालं आपलं. तर आता क्रॉस पट्टी आपण पायपिंगची जी आहे ती नंतर काढणार आहोत. आता मी टक्स सांगते तुम्हाला. इथनं घेतोय आपण 4 इंचाचं अंतर. वरती घेतोय आपण, वरतून मोजायचं असतं 10च्या अंतरावर. इथे टक्स घेतोय आपण. इथे टक्स घेतल्यानंतर अर्धा इंचाचा आपण टक्स घेणार आहोत. सो तो प्रॉपर आपला 1 इंचाचा टक्स होईल. म्हणजे अशा पद्धतीनं हे झाल्यानंतर आपला इकडे पण 1 इंचावर येणार आहे, इकडं 1.5 इंचावर आणि इथनं 2 इंचावर. इथनं सरळच घेते मी. हे प्रत्येकाचं ज्याची त्याची शिवण्याची पद्धत असते, कोण कुठून घेईल ज्याच्या त्याच्या कटिंगनुसार, कोणाचं माप कोणाला कसं बसतं असा विषय असतो हा. प्रत्येकाचा हातगुण असतो म्हटलं तरी चालेल. इथे पण 1 इंचाचा टक्स येईल आपला, बघू शकता तुम्ही. आणि इथं आपलं 1/2 इंचाचं टक्स आहे.
तर इथे मी मार्किंग करून घेते. आणि आता हाच पट्टा राहील, ह्या कोणा इथे करून घेणार आहे बॅक साईडला पण. अशा पद्धतीने आपलं सगळं ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. तो हा ब्लाऊज मी स्टिचिंग करताना पण दाखवेलच तुम्हाला. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, आवडतोय नाही आवडतो व्हिडिओ नक्की सांगा. तर चला मशीनवर जाऊयात आणि हा व्हिडिओ इतकाच आहे. नेक्स्ट टाईम पार्ट पण तुम्ही ह्याचा शिवणाचा नक्कीच बघा.